पोलीस आपल्या सोबत आहेत. प्रथमतः ही आपण ट्रॉफी देतोय, ही आकर्षक कॅप समधीजी खलाटे साहेब प्रदीप स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही आकर्षक ब्रँडेड टी शर्ट्स आपण देतोय. ॲटिट्यूड कलेक्शन कृष्णाजी मोरे अर्थात बाळा मोरे यांच्या माध्यमातून हे टी शर्ट्स आपण देतोय. आणि या आपण सचिन खारबाशी चर्चा करूयात. वेल प्लेड सचिन. 10 बॉलमध्ये 32 धावांची खेळी देने साकारली. कॉन्ग्रेचुलेशन सचिन, क्या कहना चाहोगे? किसी को डेडिकेट करने का या जिस तरह से आपका प्रदर्शन रहा, इस बारे में क्या ख्याल है आपका, कैसा फीलिंग है? 3 KPL हो गया मुझे खेल के, ये पहला मैन ऑफ द मैच मिला है। क्या बात है, 3 KPL के बाद पहली मैन ऑफ द मैच आपने लिए हो. कैसा फीलिंग है, कैसा लग रहा है, फीलिंग क्या है KPL का? मेरे मन में यही था कि मैन ऑफ द मैच लेना है मुझे, क्योंकि परफॉर्मेंस नहीं हो रहा है। तीन KPL हो गया, मेरे बैट से रन ही नहीं निकला, और बॉलिंग में पिछले KPL से चालू किया, इसलिए मुझे मतलब अंदर से बहुत फ्रस्ट्रेट था। रन नहीं निकल रहा, बैट से रन ही नहीं निकल रहा है, मुझे मैन ऑफ द मैच लेना ही था कैसे भी, इसलिए मैन ऑफ द मैच. और आप पहले मैच में 10 गेंदों में 32 रन आप बना चुके हो. मैन ऑफ द मैच साथी के साथ आप प्लेयर ऑफ द टूर्नामेंट में ही जाना चाहोगे क्या? जरूर जरूर कोशिश पूरी करूँगा. चेंडू षटकारासाठी येतो. या आपण सचिनला शुभेच्छा देतो. मॅचला सुरुवात झाली आहे आणि जशी पुलवारदाकडे वळतो आपण आणि या आपण आवाजामध्ये बदल करूयात. आणि आवाजामध्ये बदल असेल आणि मच्छिंद्रजी पाटील सर यांचा आवाज ऐकूयात. आणि आमचे डीजे मास्टर डीजे मॅडी यांना विनंती असेल आणि SK साउंड्स एंड इव्हेंट्स आपण देखील तयार व्हा. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया. चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर काफ़ी खूबसूरत सफ़र में हम लौटना चाहेंगे. क्रिकेट से बेपनाह मोहब्बत करने वाले और क्रिकेट में रुचि और दिलचस्पी लगन रखने वाले सभी दर्शकों का फिर एक बार कलमली प्रीमियर लीग 2026 के शानदार इस सफ़र में हम स्वागत करना चाहेंगे. बहुत ही शानदार मुकाबला. पहले गेंद पर छक्का लगाकर अपने इरादे और अपने तेवर दिखाते बल्लेबाज पहले गेंद पर सचिन ने छक्का लगाकर बताया कि प्योर में पावरफुल बल्लेबाजी हम करने के लिए काबिल है, और बताती हुए अच्छी गेंद. यहाँ पर गेंद में गति के साथ दिशा खराब थी और अंपायर ने यही यहाँ पर फरमाया कि गेंद वाइड का इशारा अंपायर की ओर से होता हुआ. काफ़ी शानदार माहौल, और शानदार माहौल में गुलाबी थीम दर्शकों से कचाकच बराबर स्टेडियम रॉयल कोलंबो हमारे सबके लाडले चहते विजय शेठ खानावकर इनकी संकल्पना, उनके सपनों से ये सजी हुई प्रतियोगिता हम देख पा रहे. काफ़ी शानदार माहौल के साथ प्रतियोगिता आगे बढ़ती हुई. आज पहला दिन और पहले दिन में काफ़ी बढ़िया माहौल, बढ़िया शॉट. यहाँ बार कवर के ऊपर से खिलाड़ी बाफर मौजूद, उनके पहुंच से बार गेट P1 का शानदार इस्तेमाल, एक और बेहद खूबसूरत शानदार चौका. थैंक यू उदय. पहले गेंद पर छक्का, उसके बाद वाइड, उसके बाद चौका आता हुआ. रनों की रफ्तार काफी तेजी से बढ़ती हुई, और जिस तरह से हवा का रुख के मैदान के ऊपर हवा की गति ज्यादा प्रदान की जा रही है, उसी अंदाज में यहाँ पर जिस तरह पकार बल्लेबाजों की पहले गेंद पर छक्का, सचिन रुकने का नाम ले पा रहे, और 3 गेंद में 11 रन बनाते हुए अपनी टीम के लिए एक बहुत बड़ा योगदान देते हुए. ब्लॉकॉल की गेंद अच्छी तरह से गेंद को खेल दिया. खिलाड़ी वहां पर मिडाम पर थे, गेंद को उन्होंने फेंका जरूर था ग्रिप बनाकर, जब तक गेंद को फील करे समय तक बल्लेबाज के पास 1 रन का इजाफा लेता हुआ. अच्छी बल्लेबाजी मैदान पर सचिन के माध्यम से चलते हुए. जिस तरह से सचिन ने पहले गेंद पर छक्का, उसके बाद वाइड, उसके बाद चौका, उसके बाद सिंगल लगातार उन्होंने 3 गेंदों का इस्तेमाल करते 4 रन बनाए, और टीम का स्कोर अतिरिक्त होने के साथ 12 पर पहुंचता हुआ. एक लाजवाब शुरुआत. दर्शकों से कचाकच बराबर स्टेडियम परचम लहराते हुए हवा का रुख यहाँ पर बताता हुआ कि दक्षिण की और उत्तर की ओर बढ़ती हुई ये तेज हवा. बढ़िया स्ट्रोक, गेंद सीमा पर कोई मौका नहीं है. जिससे सचिन ने शुरुआत की 4 रन के साथ, उसी तरह से मयूर ने आगाज किया 4 रन के साथ. बनाम सरगोबाशी संभाजी वॉरियर्स के बीच में चलता हुआ आज के दौर का छठा और उनके बीच में चलता पहला मुकाबला. टॉस जीतकर जेनिस कंस्ट्रक्शन टीम ने पहले कहा कि हम टॉस जीतकर फील्ड करने का फैसला करेंगे, लेकिन जिस तरह से बल्लेबाजी की शुरुआत की सचिन और मयूर ने क्या आगाज किया मैदान के ऊपर पावर प्ले में पावरफुल बल्लेबाज करते हुए, और उनकी रफ्तार बढ़ाते हुए टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ यहाँ पर पहुंचता हुआ 15 के ऊपर पहुंचता हुआ 16. एक अतिरिक्त रन भी बनी है क्योंकि 2 चौके 1 छक्के, और टीम का स्कोर कट कर दिया. बागपुर पर जाकर गेंद को खिलाड़ी बापर मौजूद, जब तक गेंद को फील करे उनके पहुंच से बाहर गेंद निकल चुके हैं. एक और बड़ा हिट पावर प्ले में, एक और स्क्वायर रिकॉर्ड सीमा पार 4 रन.
3 चौके, 1 छक्का, 1 वाइड, 1 सिंगल। इसके बाद टीम का स्कोर 20 रन, काफी रफ्तार से यहाँ पर शुरुआत के आगाज के मैदान के ऊपर। और ये पहली टीम बनी योगेश मेरे ख्याल से जिस टीम ने पावर प्ले में इतने रन बनाए, क्योंकि 21 रन अब तक तो पावर प्ले में नहीं बने 5 मुकाबले में, और ये छठा मुकाबला इस मैदान के ऊपर। 21 रन बनाकर एक नया योगदान और नया रिकॉर्ड अपने नाम पर बनाती हुई बल्लेबाज विजय, मयूर और सचिन की ये जोड़ी मैदान पर रंग लाती हुई। हमारे साथ जय भोसले सर, स्वागत है आपका, मराठी के बहुत ही बेहतर खूबसूरत कमेंटेटर जो दिन रात यहाँ पर मेहनत करते हुए, कभी इंटरव्यू कवर करते हुए। और यहाँ पर एक और बढ़िया शॉट लगा था, 3 गेंद में 3 चौके, एक बड़ा रिकॉर्ड अपने नाम पर बनाते हुए एक और बेहतरीन शॉट। ब्राजील के सॉन्ग, ब्राजील में जहाँ पर फुटबॉल के दीवाने हैं लोग, और यहाँ पर भारत में क्रिकेट के दीवाने हो, और ब्राजील की धुन बजाए यहाँ पर बहुत ही शानदार संगीत हमारे कानों में गूंजता हुआ, ये डीजे की ध्वनि लहरें हमारे कानों में गूंजती हुई। डीजे मैडी यहाँ पर बिल्कुल तैयार है। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ लगा था, 3 गेंद में 3 चौके लगाने के बाद मयूर अपना यहाँ पर परिचय देते, विस्फोटक बल्लेबाज होने का परिचय देते हुए, और सचिन ठोमरे जो कि पुलिस कर्मचारी, उन्होंने भी पहले गेंद पर छक्का चौका लगाकर अपने इरादे जाहिर किए। रनों की रफ्तार बढ़ती हुई, क्या इन बल्लेबाज को रुकाने में कामयाब हो गए या गेंदबाज नहीं, इसकी भी चर्चा करेंगे मैदान के ऊपर। लाजवाब भाईचंद और हमारे रॉयल कलम्बली के रॉयल मैन सन्मान्य विजय शेठ खानावकर जो कि विद्यमान पार्षद है, हिंदी में पार्षद, मराठी में नगर सेवक और इंग्लिश में कॉर्पोरेटर कहा जाता है। और पार्षद हमारे नवनिर्वाचित यानी कि विजय शेठ खानावकर फिक्स पार्षद, जिनके माध्यम से चलती हुई प्रतियोगिता। हवा का रुख काफी तेज, हमारे बदन को छूती हुई ठंड हवा, शाम का वक्त, सूरज हमसे धीरे धीरे विदाई लेता हुआ और दर्शकों से खचाखच भरा हुआ यह मैदान। शॉर्ट ऑफ लेन पटकी भी गेंद कट करना चाहते थे, गेंद को लंबाई को कम किया, बाउंस करने की तमन्ना थी बल्लेबाज की, गेंदबाज की माफ कीजिए। और यहाँ पर दूसरी अतिरिक्त रन आती हुई। पहले ओवर में एक वाइड का इशारा हुआ था और इस ओवर में भी वाइड का इशारा होता हुआ देखना। तीसरे अंपायर का साथ लेना चाहेंगे क्योंकि गेंदबाज तैयार नहीं, इस फैसले से खुश नहीं है, और इन्होंने कहा कि तीसरे अंपायर को टीवी अंपायर की तरफ ये फैसला सौंपा गया है। अक्षय आतिम यहाँ पर तीसरे अंपायर के रूप में बतौर एक अच्छा योगदान देते हुए, हालांकि ये पहली प्रीमियर लीग हम देख पा रहे हैं जिसमें सभी दर्शकों को, सभी खिलाड़ियों को यानी कि खाना प्रबंध किया जाता है, और ये पहली प्रीमियर लीग हम देख पा रहे हैं जिसमें फुल ड्रेस कोड दिया जाता है, और बहुत ही बड़ी योगदान के साथ ये प्रतियोगिता आगे बढ़ती हुई। विजय शेठ खानावकर इनकी कड़ी निगरानी में चलती हुई प्रतियोगिता और बहुत ही शानदार मंजर रहता हुआ, हर वक्त इस मैदान के ऊपर नया निखार आता हुआ, हर वक्त इस प्रतियोगिता का स्तर आप पर ऊंचाई पर छूता हुआ, और छठे पायदान पर यह प्रतियोगिता चलती हुई, यानी कि छठा संस्करण श्रृंखला का प्रीमियर लीग के माध्यम से कलम्बोली प्रीमियर लीग का शानदार सफर। टीम का स्कोर देखना, यहाँ पर ये गेंद वाइड या नहीं है, रिव्यू का इस्तेमाल करना चाहेंगे, डीआरएस के साथ जाना चाहे। यहाँ पर गेंदबाज ने कहा कि 15 से 10 सेकंड के अंदर उन्हें कहा कि हम डीआरएस सिस्टम के साथ जाना चाहते हैं। हालांकि पटकी भी गेंद थी, गेंद में उछाल चाहता था, देखना यहाँ पर अंपायर का क्या फैसला आएगा। फेयर डिलीवरी, यस रिव्यू कैंसिल हुआ पर, जी हाँ फेयर डिलीवरी, माफ कीजिए, रिव्यू सक्सेसफुल। और ये रिव्यू गेंदबाज ने लिया था ये रिव्यू क्योंकि उनको आत्मविश्वास था कि गेंद टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई थी। कभी कभी हो सकता है आंखों का धोखा, जिस तरह से मुर्गजल कहा जाता है, लगता है तो पानी लेकिन पानी कभी नहीं होता, इसी तरह से मुर्गजल कभी कभी हो जाता है, और ये हालात अंपायर के सामने खड़ी थी। हाँ, यहाँ पर गेंद प्लेटफॉर्म नंबर 1 की गाड़ी प्लेटफॉर्म नंबर 2 पर आ रही है। ये कहा जा सकता है जंक्शन में इस तरह की घोषणा हमने हमेशा देखी है, और ये गेंद खराब गेंद थी, यहाँ पर टपकार के बाद काफी बाहर की तरफ निकलती, अंपायर का सीधा इशारा, वाइड का तीसरी वाइड गेंद मैदान पर आती हुई। इससे पहले ओवर में एक, उसके बाद दूसरे ओवर में एक आई थी, और ये दूसरे ओवर में तीसरी वाइड। अच्छी गेंद सम्मान देती हुई, गेंद टपकार के अंदर की तरफ आती हुई, और गेंद को सुरक्षा वजह से सॉफ्ट लाइन से खेला हुआ शॉट था, बहुत ही हल्के हाथों से गेंद को यहाँ पर केवल दिशा दी, पॉइंट के ऊपर खिलाड़ी चौकन्ने थे जहाँ पर 1 रन मिला, और टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। मैं तारीफ करना चाहूँगा गेंदबाज के योगेश, इस गेंदबाज वैभव की, क्योंकि पहले ओवर में रन बने थे 21, लगातार चौके की बौछार थी, उसके बाद विकल्प कप्तान के सामने और विकल्प चुना वैभव का, और वैभव ने अब तक अच्छी गेंदबाज की सटीक लाइन पर गेंदबाज की दिशा कई मरतबा खोई उन्हें, लेकिन बड़े शॉट से बल्लेबाज को काफी दूर रखा। ये वही बल्लेबाज है
रिवर्स का इस्तेमाल करना चाहते थे, लेकिन वाइट का इशारा अंपायर की ओर से। लगता है वैभव का ओवर लंबा रहेगा, क्योंकि लगातार वाइट की बौछार हो रही है, जिसके कारण ये ओवर लंबा होता नजर आ रहा है। क्या ये ओवर खत्म होगा या नहीं, इसकी भी चर्चा करेंगे। दर्शकों की तादाद काफी मात्रा में रॉयल खलंबोली का ये आयोजन हम देख पा रहे हैं। विजय शेखर खानावकर के नेतृत्व में चलता हुआ है बहुत खूबसूरत 15वें पे खलंबोली प्रीमियर लीग का ये शानदार खुमार। बड़े बड़े महान प्रतियोगिता के सूची में शुमार ये प्रतियोगिता, और आगे आए थे। देखना हवा में बल्ला है, सही फैसला अंपायर का। अंपायर की उंगली आसमान को दिखाती हुई, आसमान साफ सुथरा, बारिश की संभावना नहीं है, लेकिन विकेट की जरूर संभावना।
हालांकि चुनाव हो चुका है, चुनाव में भागदौड़ थी, फिर भी विजय शेठ खानावकर ने इस श्रृंखला का ऐलान किया, यानी कि समय पर चलने वाले विजय शेठ खानावकर इनसे आप सीख सकते। बढ़िया हिट लॉन्ग ऑफ के ऊपर सीधा सामने खेल दिया इस गेंद को, विकेट के सामने खेला हुआ कवर करते हुए गेंद सीमा पर सीधा 6 रन। के बल्ले से निकलता बड़ा हिट था सामने, इस तरह से विकेट को कवर करके खेलना इतना आसान नहीं होता, जबकि 4 स्ट्रोक किया, अपने कलाई में जोर भर दिया और अपने कलाई के अंदर कितना दम है, 10 का दम दिखाते हुए गेंद सीमा पर 6 रन। छक्के ने तबाही मचा दी। पिछले 6 गेंदों में, यानी कि पिछले ओवर में एक भी छक्का चौका नहीं आता, उसके बाद एक छक्का और मैदान पर तबाही बचा दी इस बल्लेबाज ने। सचिन एक नामी बल्लेबाज गेंद का परीक्षण करना चाहेंगे, गेंद की जांच करना चाहेंगे कि गेंद को स्मैश किया था, कभी बड़ा हिट आया था, उसके बाद गेंद डैमेज तो नहीं हुई है, ब्रेक तो नहीं हुई, इसकी जांच पड़ताल की, उसके बाद खेलने के लिए बिल्कुल तैयार है। 28 से छलांग लगाता टीम का स्कोर आगे बढ़ेगा, स्कोर में वृद्धि होती हुई और स्कोर आगे बढ़ता हुआ 34 के ऊपर। ये देखिए दर्शक स्क्रीन के ऊपर दिखाया जा रहे हैं, बहुत ही खूबसूरत मंजर, काफी तेज हवा बहती हुई हमारे बदन को छूती हुई, ठंड का एहसास दिलाती हुई और क्या गुलाबी ठंडी का एहसास दिला रही है ये प्रतियोगिता मैदान के ऊपर। ऑफ स्टंप के बाहर अंपायर का वाइड का इशारा, लगता है ये टीम एक बड़ा रिकॉर्ड अपने नाम करेगी, सबसे ज्यादा वाइड फेंकने का रिकॉर्ड नाम करेगी। मैं कहूंगा ये मुकाबला 5 ओवर का नहीं बल्कि 7 या 8 ओवर का खेला जाएगा। मैडी मुझे ऐसा लग रहा है जिस प्रकार से वाइड गेंदें फेंकी जा रही है उनकी परसेंटेज काफी ज्यादा है, अब तक 6 गेंदें वाइड फेंकी जा चुकी है, यानी कि मुकाबला 6 ओवर का बन चुका है ऑलरेडी। ये भी होता है दोस्तों, सीखना चाहिए बड़ी बड़ी टीमों से। अभी हमने बेंगलोर में कमेंट्री की, पंजाब टीम ने पहले 9 ओवर में एक भी वाइड नहीं डाला, उसके बाद दूसरे ओवर में 3 मैच में 3 लगातार ओवर किए, उन्होंने 12 ओवर किए, एक भी वाइड नहीं फेंका था। सीखो उनसे, बड़ी टीमों से आप क्या सीख सकते हो, क्योंकि जीवन में आगे बढ़ना है तो सीखना जरूरी है। लेकिन इस बल्लेबाज से सीखिए कि इस प्रकार हिट करना चाहिए। गेंद एक और बड़ा हिट, दूसरा छक्का इस ओवर का। जी हाँ, बहुत ही अच्छी धुन थी मैडी। मनोहर शेठ खानावकर की याद हमें सता रही है। विजय शेठ खानावकर, इनके पिताश्री, उनकी यादों को भी हम कभी न भूल पाएंगे और जो धुन अपनी बजाई उन धुन से उनकी यादों को हमने ताज़ा किया। टीम का स्कोर 2 लगातार छक्के, 11 मिनट का समय आपने लिया यहाँ पर 2 ओवर के लिए, क्योंकि जो ओवर काफ़ी लंबा रहा था उसके पहले भी, और पहले ओवर में 21 रन, उसके बाद दूसरा ओवर काफ़ी लंबा आया था, 2 ओवर में टीम का स्कोर 28 था, उसके बाद 34 और उसके बाद यहाँ पर छलांग लगा था, से निकल चुका है टीम का स्कोर। योगेश हमें बताएंगे 41 के ऊपर ये स्कोर बोर्ड पहुँचता हुआ। पिछले मुकाबले में जो रिकॉर्ड हमने देखा था, शायद उस रिकॉर्ड को तोड़ने का प्रयास करेंगे। बल्ले का सिरा तो नहीं लेके गेंद बिट्टू के पीछे, यहाँ पर किस्मत के आधार के पर रन मिल सकते हैं। गेंद जा चुकी है सीमा पार, 4 रन। खरे तो क्या करे गेंदबाज, बल्ले का बाहरी किनारे लेते गेंद निकल चुकी है, एक और बड़ा हिट, 4 रन। कुमारजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय। पारितोषिक अशा व्यक्तिमत्वासाठी खरं तर कळंबोलीचा सर्वांचा लाडका अजित नाळे, अजित नाळेने जर का कॅच पकडला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। थँक्यू। 45 रन टीम का स्कोर, काफी अच्छा योगदान है इसमें प्रतियोगिता में। सभी खिलाड़ियों का भी है, उनका भी हम स्वागत करना चाहेंगे और जो टीम ओनर से उनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे, जिन्हें लगातार छठे पड़ाव में हमें काफ़ी अच्छा सपोर्ट किया है, सहयोग दिया है। उस सहयोग के लिए हम आपका दिल की गहराई से हम आपका शुक्रिया अदा करना चाहेंगे। लगातार रनों में वृद्धि होती हुई, एक और बढ़िया शॉट की तलाश में थे, लेकिन इस बार गेंद को नीचे रखा। हालांकि बल्लेबाज ऑन साइड में खेलने की तमन्ना रखे थे, गेंद जा रही है पॉइंट की तरफ, बैकवर्ड पॉइंट में गेंद को फील किया, तब तक समय था बल्लेबाज के पास 1 रन का इजाफा होता हुआ। सचिन खेल रहे काफी लंबा स्कोर बनाते हुए, अमन भी उनका साथी बाते हुए, मयूर भी की अच्छी बल्लेबाज की, और सचिन ने अब तक 9 गेंदों में 29 रन की धुआंधार बल्लेबाजी की। क्या लाजवाब पारी, ओलंपिक बल्लेबाज मैदान पर आए, आती तूफानी बल्लेबाजी की और मैदान पर कोहरा मचा दिया उन्होंने, जिसे जलता अंगार भी कहा जा सकता है। लाजवाब बल्लेबाजी, फुल टॉस गेंद, बल्ले का मुंह खोला, खिलाड़ी बाफर मौजूद के पहुंच से बाहर गेंद फेंक दिया, गेंद को मिड विकेट के ऊपर से एक और बड़ा हिट, 6 रन।
के खेल में आते हुए वेलकम 50 तकरीबन 52 रन बन चुके मैदान के ऊपर। अंतिम गेंद इस ओवर के अभी भी शेष है और क्या लाजवाब बल्लेबाजी। पहले ओवर में 21, दूसरे ओवर में ये देखिए तिरंगा लहराता हुआ स्क्रीन के ऊपर। आने वाली 26 जनवरी की यादों को ताज़ा करता हुआ यह हमारा भारत का तिरंगा लहराता हुआ। ये देखिए क्या खूबसूरत लुभाना दृश्य हमारे स्क्रीन के ऊपर पीटीसी के माध्यम से बहुत ही खूबसूरत ये लुप्त उठाने वाला ये दृश्य हम देख पा रहे हैं। ये भारत का तिरंगा, देश विदेश में भारत तरक्की कर रहा है और भारत का नाम रोशन किया जा रहा है। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। टीम का स्कोर 3 ओवर का खेल समाप्त। टीम का स्कोर 52 पर आता हुआ। हालांकि पहले ओवर में मिले कुल मिलाकर 24, दूसरे ओवर में मिले कुल मिलाकर टीम बात आहे. खरं तर डीजे मास्टर असावा तर असा मच्छिंद्र सर तुम्ही उल्लेख केलात 26 जानेवारीचा आणि डीजे मॅडीच्या माध्यमातून गीत येत असताना पाहायला मिळालं. चला नेक्स्ट मॅच आपण लक्ष वेधतोय पुन्हा एकदा. सचिन कारभार, शहीद भगतसिंग टीम कॅप्टन आणि एसबी टंडस, प्रतीक ठाकूर. चला या त्वरित रिपोर्टिंग करा. हा फ्लॅक्स तुम्ही तिरंगा पाहताय स्क्रीनवरती. पीटीसी मागे नाही आहे. आज लाईव्ह टेलिकास्टच्या दुनियेमधील एक मोठं नाव बनलंय, ब्रँड बनलंय प्रतीक ठाकूर. आणि त्याच वेळेला आम्ही लक्ष वेधतोय सचिन कारभार. टॉस साठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मैच. थैंक यू. पहले ओवर में 21 रन, दूसरे ओवर में 7 रन, तीसरे ओवर में काफी लंबे रन 24 रन, कुल मिलाकर 52 रन। अभी भी 2 ओवर का खेल जारी करना है। यानी कि जो स्कोर बोर्ड हमने देखा था इससे पहले मुकाबले में 67 रन की 67 शहीद भगत सिंह टीम का स्कोर था। क्या उस स्कोर को भी पार कर पाएंगे, ये भी एक सवाल है। काफी ठंडे माहौल में चलता मुकाबला सभी दर्शकों का फिर एक बार स्वागत करना चाहेंगे। कोलंबो प्रीमियर लीग का आगाज हो चुका है। आने वाले 4 दिन क्रिकेट का सफर, क्रिकेट का यादगार तोहफा आपके लिए ला चुका है यहाँ पर इस मैदान के ऊपर। प्रीमियर लीग के माध्यम से कोलंबो प्रीमियर लीग का शानदार ये मंजर हम देख पा रहे हैं। 23 सभा बहती भी यहाँ पर दर्शकों की तादाद काफी मात्रा में और खूबसूरत शाम में चलता मुकाबला। ऑन द अप खेलते हुए एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद है, लेकिन इस बार भी कैच को छूटा गया। कैच छूटा, दिल टूटा, खिलाड़ी मौजूद थे, साहिल थे वहां पर। एक खराब क्रिकेट गेंद कप्तान थे, कप्तान से तो उम्मीद नहीं थी। अगर कप्तान ही गलती करेंगे तो फिर आप कोसोगे किसे, ये भी तो एक सवाल काढ़ा गया जाता है। कप्तान का कैच छोड़ा, यानी कि एक बड़ा शिकार मिल सकता था। एक शेर का शिकार कर सकता था, लेकिन यहाँ पर गेंदबाज थोड़े से नाराज हैं। उनके मायूस चेहरा नजर आ रहा है, क्योंकि जिस तरह से कैच को छूटा गया, यहाँ पर कैच छूटा, यहाँ पर हथेलियों से छूटा और दिल टूटा। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, फुस्कर में लगातार इजाफा होता हुआ। शानदार मंजर इस श्रृंखला का। कोलंबो प्रीमियर लीग आग लगाती हुई पूरे भारत देश में इस श्रृंखला का कितना डंका बजता है। कवर कर खेलने का प्रयास था कि गेंद निचले हिस्से में, लेकिन जब तक गेंद को समझता बल्लेबाज फील्ड करे, बल्लेबाज का इशारा अंपायर के ओर से होता है। इससे पहले भी हमने चर्चा की थी रन कैसी बेहद सीमित क्रिकेट ओवर के बाद अक्सर हम कहते हैं रनों का आना बेहद जरूरी है, क्योंकि एक एक रन की काफी अहमियत होती है। और उस रन को बढ़ाने की कोशिश करते हुए पहले ओवर में रन बने 21, दूसरे ओवर में बने 7, तीसरे ओवर में 24, फिर चौथे ओवर में बल्लेबाज के ऊपर दबाव, यानी कि एक ओवर का दबाव नजर आ रहा है। पहले गेंद पर बल्लेबाज हावी, दूसरे ओवर में गेंदबाज हावी, तीसरे ओवर में बल्लेबाज, फिर चौथे गेंद में ओवर में गेंदबाज हावी होते नजर आ रहे हैं। फुल टॉस गेंद ताकत का इस्तेमाल तो जरूर किया, लेकिन गेंद जाने करते हुए अंपायर के बगल से निकलती हुई, अंपायर को हाई लो करती हुई, जब तक गेंद को फील किया जाए तब तक समय मिला बल्लेबाज को 1 रन पूरा करने का। बल्लेबाज की भी तारीफ करना चाहेंगे, जहां पर मौका मिले उन्हें रन बनाए, जहां पर बड़े हिट लगाना वहां पर लगाए, जहां पर अच्छी गेंद वहां पर सम्मान दिया और जहां पर वाइड गेंद उसका मजा भी लिया। यानी कि हर तरफ अच्छी बल्लेबाजी भी और टीम का स्कोर लगातार आगे बढ़ता हुआ, टीम का स्कोर लगातार आगे बढ़ रहा है, एक ऊंचाई की तरफ बढ़ता हुआ। रिवर्स खेलने का प्रयास, इस बल्लेबाज ने कई मरतबा रिवर्स खेलने का प्रयास किया, जो कि स्ट्राइक पर है अमन लोया। उन्होंने लगातार रिवर्स करने का प्रयास किया, स्विच हिट खेलने का प्रयास किया, लेकिन अब तक तो कामयाबी नहीं मिली इस खिलाड़ी को। जबकि यहाँ पर डॉट की समाप्ति दर्शन की अच्छी गेंदबाजी गेंदबाज की ओर से होती है, अमित की ओर से एक अच्छी गेंदबाजी होती हुई। अमित ने 2 सिंगल 2 डॉट, एक अच्छी गेंदबाजी। यहाँ पर गेंद को पंच किया, खिलाड़ी है पॉइंट के ऊपर, डी पॉइंट से बैकआउट पॉइंट की तरफ आते हुए, लेकिन समय मिला बल्लेबाज को थोड़ा सा। फील्डिंग का स्तर इतना अच्छा नजर नहीं आया, कई कैचेज छूटे गए, कई फील्डिंग खराब नजर आई, और जिस तरह से फील्डिंग का स्तर नजर आ रहा है वो नजर इतना अच्छा नहीं आया। जिस तरह से कोलंबो प्रीमियर लीग का स्तर ऊंचाई पर है, उस तरह से फील्डिंग का स्तर नीचे नजर आया इस मैच में, इस श्रृंखला में। जेनिथ कंस्ट्रक्शन का जो खेल रहा है, गेंदबाजी तो अच्छी है लेकिन खिलाड़ियों का साथ नहीं है, ये उनके लिए दुर्भाग्यवश की बात है, क्योंकि हर वक्त बल्लेबाज को मौका दिया गया और टीम का स्कोर आगे बढ़ चुका है।
57 पर पहुंचता हुआ चौथा ओवर प्रगति पर एक बड़ा हिट की तलाश है बल्लेबाज को, और इसी के साथ पिकअप स्ट्रोक, हवा में गेंद, खिलाड़ी सौरभ देर दूर से आते हुए कैच को लपक लिया। अभी भी मैंने जिक्र किया था फील्डिंग का, लेकिन अब सौरभ ने फील्डिंग में वापसी की, बड़ा विकेट मैदान से बाहर। ये गाने जो आप बज रहे देख रहे हैं 90 के दशक के गाने, जो कि गाने जब भी आप सुनेंगे ताज़ो तराना आपको महसूस होगा इन गानों को सुनकर, जो कि 90 का दशक था। अनिल कपूर, जया प्रदा, अमिताभ बच्चन, कई ऐसे फिल्म स्टार जिन्होंने बॉलीवुड में आग लगाई थी। देखना इस मैदान के ऊपर कौन सी टीम आग लगाएगी। ओवर का वहाँ योग्य समापन, जी हाँ ये ओवर का वहाँ समापन। पहले ओवर में 21, दूसरे ओवर में 7, तीसरे ओवर में 24 और इस ओवर में रन मिले महज 5। यानी कि हर एक ओवर के बाद बल्लेबाजों की बल्ले पिटाई नजर आई मैदान के ऊपर। अब टीम का स्कोर रुका हुआ है, टीम का स्कोर है 57 पर 2 विकेटें। अंतिम ओवर प्रगति पर देखना कितने रन बनेंगे और कितने रन का टारगेट सेट करेंगे बल्लेबाज इस मैदान के ऊपर, इसकी भी चर्चा की जाएगी। जेनित कंस्ट्रक्शन टॉस जीतकर पहले फील्ड करने का फैसला किया और बल्लेबाज स्वर्गवासी संभाजी वॉरियर्स टीम को कहा कि आइए आप पहले बल्लेबाज कीजिए, और जमकर बल्लेबाज के उन्होंने 57 रन बनाए, कहीं कमी नहीं छोड़ी, उन्होंने पूरी कमर कसी और रनों का अंबार खड़ा कर दिया और ऊंचा पलाकर खड़ा कर दिया स्कोर 57 रन अंतिम ओवर प्रगति पर। क्या इस ओवर में बल्लेबाज हावी होंगे या फिर गेंदबाज? पहले ओवर में बल्लेबाज, दूसरे ओवर में गेंदबाज, तीसरे ओवर में फिर बल्लेबाज हावी हुए और चौथे ओवर में फिर गेंदबाज हावी हुए। हर एक की बारी 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 सबकी बारी, पहले आपकी अब हमारी, सबने पलटवार किया मैदान के ऊपर, लेकिन क्या इस बार गेंदबाज या फिर बल्लेबाज? चलो देरी न करें, समय आप बताएंगे। 19 मिनट का समय लिया आपने 4 ओवर के लिए, जो कि लाजमी है आपके लिए। अब 25 मिनट के तहत आपको पारी समाप्त करनी है। 11 गेंदों में 31 रन के सचिन तोमर की धुआंधार पारी एक विस्फोटक बल्लेबाज के रूप में नजर आए। आते ही मैदान पर तबाही तूफान मचा दिया, जिस तूफान को थमाना गेंदबाज के लिए अब मुश्किल है, नामुमकिन बनता नजर आ रहा है। फुलटॉस गेंद, प्रहारी बल्लेबाजी करने का प्रयास किया, पा लिया शायद, जी हाँ सौरभ गेंद के नीचे, लेकिन बल्लेबाज शायद डीआरएस के साथ जाना चाहेंगे क्योंकि गेंद में ऊंचाई थी। क्या ये कमर के ऊपर थी? अगर कमर के ऊपर है तो भीमर होगी, यदि कमर के नीचे है। हालांकि जब इस तरह की गेंदों की तब्दीश की जाती है तो देखा जाता है कि बल्लेबाज की स्टैंडिंग पोजीशन क्या है, कहां पर उन्होंने शॉट को खेला है, पॉपिन किस के कितने बाहर आकर खेला है, और यहाँ पर फेयर डिलीवरी, हर बल्लेबाज को लौटना होगा। बड़ा विकेट मैदान से बाहर। सत्तावन पर तीसरा विकेट सौरभ, इसी सौरभ ने पहला कैच लपका था। उससे पहले काफी लंबी दौड़ लगाने के बाद 7-8 कदमों का फासला तय करने के बाद कैच को लपक लिया था। वही सौरभ यहाँ पर गेंदबाजी करते हुए अच्छी गेंदबाजी में शुरुआत मिली हुई और आते नए बल्लेबाज गेंद का परीक्षण करते हुए। टीम का स्कोर 57 और टीम का विकेट गिरी यहाँ पर 3। अभी भी कुछ गेंदे शेष है इस ओवर की, यानी कि 5 गेंदे शेष है, ज़्यादा हो गए। जी हाँ जय सर, इस मैच में काफ़ी ज़्यादा डीआरएस हो चुके हैं। यस, क्योंकि ज़्यादा डीआरएस लेंगे तो समय बर्बाद किया जाएगा, इसलिए उनको पाबंदी देना है। चलो बल्लेबाज ज़्यादा समय ना लेना है प्लीज़, मुकाबले को आगाज कर मेरे दोस्त, क्योंकि इस मैच में कई सारे वाइड गेंदें फेंकी जा चुके हैं। इसके लिए काफ़ी लंबा सफर रहा इस सत्र का, काफ़ी लंबा चला है सत्र, अब तक ये समाप्त होना चाहिए था, लेकिन 7 से 8 गेंदें अब तक वाइड फेंकी जा चुकी, जिसके कारण ये मुकाबला 5 नंबर की 6 ओवर का बनता नजर आ रहा है। पहले सत्र का खेल, पहले गेंद पर सफलता चटकाने के बाद सौरभ का हौसला चरण सीमा पर छूता हुआ। देखना सौरभ कितनी अच्छी वापसी कर पाएंगे मैदान पर, या फिर बल्लेबाज को रुलाएंगे या फिर जंजीर में बांध कर रखेंगे, इसकी भी चर्चा करेंगे। ब्लाइंड स्ट्रोक, हवा में खेला हुआ शॉट, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन क्या पर जजमेंट था। अब ये भी तो नहीं बता सकते कि सूरज की रोशनी आई, क्योंकि सूरज अब काफी आगे निकल चुका है। 1000 रुपये का आपके लिए प्राइज भी रखा गया था। ये सबके लोकप्रिय खिलाड़ी है, इसके ऐसे लोकप्रिय खिलाड़ी के लिए
इस तरह से प्राइज लगते हैं। मच्छिंद्र सर, मला तर असं वाटतं ना की चेंडू पण घाबरत असेल त्यांच्या हातामध्ये जायला, कारण काय बोलेल आणि काय नाही याचा गत्यंतर नाही. 1000 रुपयाची कॅश ड्रॉप झाली. क्या बात है जय सर, हंसी मजाक भी होनी चाहिए क्रिकेट में, क्योंकि क्रिकेट भावना से जुड़ा खेल है। कई मरतबा आप देखते हैं कितने गुस्से में रहते हैं 12 खिलाड़ी और उनके दर्शक जब मैच हारती है। हर जीत का तो क्रिकेट का खेल है, मिलाफ है, एक रन जरूर मिलेगा। मुंह घुमा कर खेला, गेम में घुमा भी था, दूसरे के लिए पलटे जरूर, लेकिन दोनों खिलाड़ी एक ही यहाँ पर आते हुए, लेकिन देखना अंपायर ने कहा कि बल्लेबाज आउट है। जी हाँ, यदि गिल्लियां बेल्स गिरते हैं तो आपको स्टंप को उठाना जरूर है, और चालाकी की यहाँ पर विकेट कीपर ने एक रन मिलेगा। जी हाँ, इस तरह से स्ट्राइक आप रोटेट नहीं कर सकते, शायद ये रूल्स है। जय सर, ये आपण टॉस साठी इन्व्हाइट करतोय पुन्हा एकदा सचिन खारबार, शहीद भगत सिंग टीम कॅप्टन आणि एसबी थंडर्स प्रतीक ठाकूर. चला टॉस साठी या लवकरात लवकर, इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला हवा. प्रतीक ठाकूर आला, सचिन खारबार, चलिए जल्द से जल्द आइए. थैंक यू सर. 59 रन टीम का स्कोर, और इसी के साथ एक रन जरूर मिलेगा। टीम का स्कोर 60 पर पहुंचता हुआ। पहले ओवर में 21 रन बने, ऐसा लगा कि ये टीम 100 पार करेगी। दूसरे ओवर में 5-7 रन मिले, ऐसा लगे कि टीम 60 के अंदर आएगी। तीसरे ओवर में फिर 24 रन मिले, ऐसा लगे कि 75 के पार जाएगी। लेकिन चौथे ओवर में फिर एक बार गेंदबाज की वापसी भी, ऐसा लगा कि ये टीम 60 के अंदर आएगी। लेकिन ऐसा लगा कि जब 4 ओवर में 57 रन, ऐसा लगा कि 80 पार करेगी, लेकिन अब लग रहा है कि 70 के अंदर रहेगी। ये देखिए ड्राइव किया गेंद को, ऑन ड्राइव के जरिए खिलाड़ी वहां पर मौजूद है, लेकिन जब तक गेंद को फील करे समय था बल्लेबाज के पास गेंद पर आना, झुकना, फिर उठाना, उसके बाद ग्रिप बनाकर फेंकना इतना आसान नहीं था खिलाड़ी के लिए, और जब तक गेंदबाज के लिए भी इतना आसान नहीं था मुड़कर फॉलो थ्रू में वहां पर बैकअप करे और मिलेंगे यहाँ पर 2 रन। अच्छा मौसम, अच्छी क्रिकेट प्रतियोगिता श्रृंखला खेली जा रही है, दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम, बहुत ही खूबसूरत लम्हों के साथ, शानदार मंजर के साथ यह प्रतियोगिता आगे बढ़ती है। और पहले दिन में इतना शानदार क्रिकेट हमने देखा इस श्रृंखला के जरिए। राउंड विकेट हाथी हुए ऑनसाइड में खेलने की तमन्ना घूमकर तो खेला था, लेकिन विकेट कीपर गेंद को कैद नहीं कर पाए, लेकिन खिलाड़ी वहां पर गेंदबाज गेंद को ढूंढते रह गए। लेकिन ऐसे में दूसरे का ये नहीं चलेगा। अभी हमने जिक्र किया था कि ये नहीं चलेगा, दोनों खिलाड़ी को एक ही साथ स्ट्राइक को छोड़ना पड़ेगा नियमों के मुताबिक, नियमों की तोहिन न करे। ओवर का बाद समापन, इसी के साथ लंबा सत्र समाप्त हुआ। स्कोर हम बताएंगे, उसके बाद टॉस की तरफ जाएंगे। टीम का स्कोर है 64, यानी कि 64 जीत के लिए 65 का लक्ष्य। चलेंगे, रुक करेंगे यहाँ पर, वहां पर हमारे जय सर मौजूद है टॉस के लिए, और इसके बाद कमेंट्री के लिए भी उनको न्योता देंगे। बहुत बहुत शुक्रिया। एसबी थंडर्स आणि शहीद भगत सिंग या दोन संघादरम्यानची लढत आपण टॉस करतो आहोत. नवी मुंबई पोलीस आपण पाहतो, विनायक सर आणि नवनाथ सर यांना आपण पाहत आहोत. टॉस करण्यात येतोय, नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. टेल इज अ कॉल, टेल आला. टॉस इथे एसबी थंडर्स टीमने जिंकला. धन्यवाद साहेब. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. प्रतीक, पहिला सामना खेळतोयस आणि पहिल्याच मॅच मध्ये नाणेफेकीचा कौलही तुझ्या बाजूने लागलाय. प्रथमतः डिसिजन काय घेशील? बॅटिंग करण्याचा निर्णय आधीच ठरून आलायस, कारण तुला असं वाटतं ॲटमॉस्फिअर चेंज होईल म्हणून? असं काय वाटत नाहीये, बट थोडा इव्हिनिंगचा टायमिंग आहे, त्याच्यामुळं माझा विचार आहे की मी बॅटिंग फर्स्ट करेन. हा, इव्हिनिंगचा टाइम आणि अपोनंट टीम देखील एक सामना जिंकलेला आहे, त्यांचा सामना तू पाहिलास, त्यांचा खेळ तू पाहिलेला आहेस. तुझ्याकडून कशी भावना आहे आणि कसा संघ बांधण्याचा प्रयत्न करशील? जास्तीत जास्त मी स्कोर मागण्याचा प्रयत्न करेन, आणि समोरची टीम देखील चांगला खेळ केला त्याही पण. प्रतीक, नवीन फ्रँचायझी, नवीन कॅप्टन, नवीन कर्णधारपद तुला मिळालंय, परंतु प्रीमियर लीग तीच आहे. आयोजनाबद्दल आणि यावर्षीच्या वेगळं आयोजन जे काही करण्यात आले त्याबद्दल काय म्हणशील? प्रथम तर पहिले तर आचारसंहिता चालू होतं, त्याच्यानंतरला इलेक्शन वगैरे होतं, बट वाटलं नव्हतं की यावर्षी KPL हंगाम लवकरच चालू होईल. बट झालं ते हंगाम, आणि ह्या हंगामासाठी 1 वर्ष आम्हाला वाट बघायला लागते, आणि खेळायला देखील मजा येते. आयोजन एकदम खूप सुंदर आहे. क्या बात है, शुभेच्छा असतील तुम्हाला. या पण सचिन खारबार, इस मैच में आपको बैटिंग नहीं मिली है, नहीं तो पिछले मुकाबले में आप बैटिंग करना चाह रहे थे. कितना तक रुकना चाहोगे, कितने तक पसंद करोगे रुकना? 50-55 एक अच्छा मुकाबला देखने मिलेगा हमें. जरूर. बहुत सारी शुभकामनाएं. टॉस जिंकला तो अर्थात एसबी थंडर्स या टीम ने वेन द टॉस एंड डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. हॅलो, सन्माननीय अशोकजी मोठे, आपलं व्यासपीठावरती स्वागत आहे. कळंबोली भाजपचे पदाधिकारी आहेत सन्माननीय अशोकजी मोठे साहेब, आपलं व्यासपीठावरती आयोजकांच्या बाबतीत हार्दिक हार्दिक स्वागत. सचिन ठोंबरे, टीम कॅप्टन, आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना एका लाईनअप मध्ये जायचं आहे. कळंबोली प्रीमियर लीगची शिस्त आहे.
चला त्वरित सुरुवात व्हायला हवी. बॅटर मैदानाच्या आतमध्ये उद्यात. चला घाई करा, अजून एक मॅच व्हायलाच हवी. आणि दोन्ही टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष देतोय. चला चेंडू चॉईस करून घ्या. शहीद भगतसिंग आणि एस बी थंडर्स. प्रतीक ठाकूर बॉल चॉईस करून घ्या. प्रतीक ठाकूर बॉल चॉईस करून घ्या. नेक्स्ट मॅच मध्ये बॅटिंग करणार आहात आपण. स्क्रीनवरती हे विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं या मैदानाचं. गणेश या मैदानाची खरं तर आपण पाहतोय हे क्रीडांगण श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी. या मैदानाला नेहमी सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न आदरणीय विजय शेठ खानावकर साहेबांनी केलेला आहे. या मैदानावरती असणारे दिवे असतील जे प्रकाश जोतात मध्ये पाहायला मिळतात. अगदी त्याच वेळेला या मैदानाच्या चहूबाजूला वृक्षारोपण असेल. या मैदानावरती खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर जिम ज्यांच्या माध्यमातून उभी करण्यात आली. अनेक बाबी सातत्याने पाहायला मिळाल्यात. या विभागाला नाविन्यपूर्ण बदल देण्याचे प्रयत्न ज्यांच्या माध्यमातून सातत्याने करण्यात आले. ज्या वेळेला आपण पाहिलं तर या मैदानाच्या अगदी शेजारून 65 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आणि या मैदानाच्या चहूबाजूचं मग सुशोभीकरण असेल. विजय शेठ साहेब नेहमीच क्रिकेट रसिकांच्या पाठीशी उभे राहिले. एक गोष्ट नेहमी मला या स्पर्धेच्या माध्यमातून आवर्जून अभिमानाने सांगावीशी वाटते. या मैदानावरती सातत्याने क्रिकेट खेळलं जातं, परंतु स्पर्धा कोणीही आयोजित केलेली असावी. विजय शेठ यांचं सकाळचं सर्वाधिक आधी येणं. जय सर. सन्माननीय अशोकजी मोठे साहेब, मी गणेशजी खानावकर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय मान्यवरांचं स्वागत करावायचं आहे. जय सर. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय खरं तर दोन युवक दिसत आहेत. थोडीशी काळजी घ्या. इमारतीच्या टेरेसवरती आहेत. थोडीशी काळजी घ्या. कॅमेरामध्ये तुम्ही कैद होताय. थोडीशी काळजी घ्या. उंचावरून कळंबोली प्रीमियर लीग पाहण्याचा मोह त्यांनाही आवरलेला नाही आहे. या मॅचकडे वेळात सामन्याला सुरुवात झाली आहे. जास्तीचा वेळ खर्च होतोय. चला घाई करा. ही DRSची मॅच आहे. लोअर फुल टोस. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वेस्ट साईड जास्तीची. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. दोन चौकार येत असताना बाला मिळाले त्या षटकामध्ये. कुपनचं वाटप होत असताना बाला मिळत आहे. आज व्हाईट कलरचा कुपन आहे, उद्या वेगळा कलर राहील. रिव्हर्स स्वीप केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे आधुनिकतेचा आविष्कार. चेंडू सीमारेषा बाहेर. मिता धावाचार येतोय कणकणीत सणसणीत चौकार. वैभव सूर्यवंशी सेट ऑन फायर. प्रत्येक कुपन ज्यांना ज्यांना मिळणार आहे त्याच्यावरती तुम्ही स्वतःचं नाव, मोबाईल नंबर आणि तुम्ही कुठून आला आहात, कुठे राहता हे टाकायला विसरू नका.
नाहीतर एका नावाचे मला वाटतं खूप सारे जण आहेत या विभागामध्ये देखील. एकच नाव सरनेम अन्यथा तुमचं नावही स्टेजच्या समोरची गर्दी होणार नाही याच्याकडे लक्ष वेधून मी. आयोजन समितीतील व्हॉलेंटियर्स स्टेजच्या समोर गर्दी व्हायला नको. धावफलकावरती धावा बनल्या ते एकंदरीत 13. 3 चेंडूचा खेळ संपला आहे. 13 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. पहिल्या 3 मध्ये 13 आल्या. चला घाई व्हायला हवी. ही मॅच DRS साठी जास्तीची चर्चेचे विषय राहील. पूर्वार्धामध्ये 10 पेक्षा जास्तीचे DRS घेतले गेलेत. उद्यापासून मी संपूर्ण आयोजन समितीचं लक्ष वेधेन. एकच DRS द्या, तो सक्सेस होऊ द्या किंवा अनसक्सेस होऊ द्या. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. सक्सेस झाल्यावरती आणखीन DRS वरती DRS पे वरती DRS अशीच मॅच पाहायला मिळाली. पूर्वार्धामध्ये जवळपास इनिंग कंप्लीट व्हायला 50च्या आसपास मिनिटं गेली आहेत. हा बॉल कमी गतीचा होता. सिली मिड ऑफ तैनात करण्यात आला, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. वैभव थांबण्याचं नाव घेत नाहीये. गॅप मोठा आहे. वैभवच्या बॅटमधून सुपर टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकार आला. 17 धावा धावफलकावरती आहेत. एकंदरीत या सामन्यामध्ये पाठलाग करायचा आहे. 64 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये पाहायला मिळालंय. 64 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. पुढचा बॉल. कुपन वाटप करत असताना आमच्या व्हॉलंटियर्सना देखील तुम्ही पाहता या स्क्रीनवरती वैभव यांना तुम्ही पाहताय मैदानाच्या चहू बाजूला ते जरूर पोहोचणार आहेत. पुढचा चेंडू यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. हा डॉट बॉल येईल. एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकाच्या अंती 17 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू राहिले इथून पुढे 24 चेंडू आणि विजयासाठी 47ची गरज. एक ब्रेक घेऊयात. डीजे मॅडीकडे जाऊयात. या मधुर संगीत ऐकूयात. असा गेलो आणि असा आलो. येणारे 24 बॉल आणि 47ची गरज. डीजे माडी आज आपल्या सोबत आहेत. उच्च दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहताय PDCच्या माध्यमातून. उच्च दर्जाचं स्कोरिंग पाहायला मिळत आहे. अगदी त्याच वेळेला दर्जेदार आवाज तुम्ही समालोचनामधून मच्छिंद्रजी पाटील सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. खूप साऱ्या बाबी आहेत आज या स्पर्धेने मनं जिंकलेले पाहायला मिळाल्यात. अगदी येणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना आपण मोबाईल फोन देतोय. चला घाई व्हायला हवी. चला घाई व्हायला हवी. याकडे लक्ष वेधेन मी. वेळ जास्त खर्च होतोय सेकंड इनिंगमध्ये देखील. गोलंदाज सचिन टोंबरे गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. टीमचा कॅप्टन आहे. 24 बॉल 47ची गरज. येणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी जीवन आहे. यावेळेला ऑन साईडला केला. डीपमध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न. इथे खराब क्षेत्ररक्षण. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. धावाला 4. येथील मांगे मोर. रन्स 4. चौकार. बैटर प्रत्येक बैटर हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. सूरज डूबा है यार. 2 शॉट सिक्सर के मारो. रस्ते भुला दो सारे गेंदबाज के. प्रत्येकाला हेच पाहायचं आहे. गोलंदाजाचे रस्ते जर का विसरवायचे भाग पाडायचे तर त्या दर्जाचं प्रदर्शनी व्हायला हवा आणि तेच पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा होता. हलक्या हाताने केला. डीप मधून लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक गेला. एक्स्ट्रा कव्हर मधून आल्यात वेगाने. सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. माझे काही तुम्हाला कुपन दिले गेलेत ना ते कॉमेंट्री बॉक्समध्ये जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये आणून ड्रॉप बॉक्समध्ये ड्रॉप करा. प्रत्येक कुपन धारकांना मी लक्ष वेधेन. आणि आजच्या दिवशी तुम्हाला मुभा आहे. व्हाईट कलरचं कुपन आहे. त्यामुळे जर का तुमच्याकडे व्हाईट कलरचा प्लेन कागद असेल तोही तुम्ही टाकू शकता. उद्या रंग बदलणार आहे या कागदाचा. उद्या कोणता असेल हे आम्ही सांगू शकणार नाही.
फलकावरती धावा एकंदरीत बनल्यात त्या 22-22 ऑन दी बोर्ड आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती पाहायला मिळते. चला घाई व्हायला हवी सचिन, चला घाई व्हायला हवी. अमन लुह्याला ज्या ठिकाणावरती उभं करण्यात आलंय त्याचं दडपण मला नाही वाटत जास्तीचं बॅटरवरती पडलंय, कारण धावा थांबलेल्याच नाही आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना या ठिकाणी पाहायला मिळतोय सचिन ठोंबरे. 5 आल्यात या षटकामध्ये. आडवा बाटणी केला, उंच गेलाय, लांब नाही, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. जजमेंट चांगलं, फलंदाज महत्वाचा बॅटर इथे सौरभ होईल बाद. म्हणून असंच नाही कोणाला नंबर 1 नंबर 2 दिला जात. रायगडामधील सर्वाधिक सुप्रसिद्ध असा डीजे मास्टर आहे विनोद दहीभाते आमच्या सोबत आहेत. स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः या डीजे मास्टरला तुम्ही पाहताय. महेश पंडित दादरपाडा उरण आज या स्पर्धेच्या माध्यमातून जॉईन झालेले पाहायला मिळत आहेत. चर्चेतील डीजे मास्टर आहे. गाणं त्या व्यक्तिमत्वाचं लावलं जातं, गाणं त्या सिच्युएशनचं लावलं जातं, गाणं समालोचकाच्या माध्यमातून जे शब्द बोलले जातात त्याबाबतलं कळवलं जातं. फलंदाज बाद झाला आहे. धाव फलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहतो एकंदरीत 22 बनलेले आहेत. येणारे चेंडू राहिले इथून पुढे 21 चेंडू आणि 42ची गरज. चला घाई व्हायला हवी. वारंवार आम्ही या गोष्टीकडे लक्ष देतोय, घाई व्हायला हवी. गोलंदाजीमध्ये फेरबदल झाल्यानंतर विकेट देखील प्राप्त झालेली पाहायला मिळते आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये सचिन. सचिन जास्तीचाच वेळ गेला या मॅच मध्ये. नव्याने बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टिमू चोपडेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. यावेळेचा फटका फसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपण्यात आला, आणखीन धक्का. मी निघालो तुम्ही येताना असंच म्हणत फलंदाज निघाला मैदानाच्या बाहेर. आणखीन धक्का, फलंदाज बाद. क्या बात है. जिथे डीजे मास्टरही सांगण्याचा प्रयत्न करतात आल्या आल्या जाऊ नका. फलंदाज एका मागोमाग एक बाद होत असताना पाहायला मिळत आहे. 64 धाबा चेसेबल आहेत. प्रतीक ठाकूरने नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकला, तो म्हणला आम्ही बॅटिंगच करणार. या मैदानावरती धावा बनवल्यानंतर उत्तरार्धामध्ये त्या चेस होतील याची संभावना जास्तीची नाही आहे, कारण तसंच पाहायला मिळालं. आपण पाहिलं श्री मित्र मंडळ हा चेस करू शकला नाही. अनेक संघांना आपण पाहिलं सातत्याने चेस झालेला पाहायला मिळाला नाही. पहिला सामना जो माऊली मित्रमंडळ संघाने जिंकला, दुसरा सामना महाकाळ ग्रुपने चेस करत असताना जिंकला होता. तिसरी मॅच दोस्ती 11ने चेस करताना जिंकली. पूजा डायनॅस्टिक्स सेंटर या टीमला आपण पाहिलं जिथे मात्र रोखल्या गेल्या धावा. फर्स्ट इनिंगमध्ये त्याने बॅटिंग केली होती. 5वी मॅच जो मात्र आपण पाहिला तर शहीद भगतसिंग या टीमने धावा रोखल्या होत्या. फर्स्ट इनिंगमध्ये त्याने बॅटिंग केली होती. 6वा सामना चालू आहे. अर्थात एकंदरीत योगेशजी वाघ आपण पाहिलं ना तर धावा रोखल्या गेल्या 3 वेळा. चेस 2च वेळा झाल्यात. यावेळेचा बॉल उंचाई गेलाय आणि तितकासा लांब मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज सोहेल मोहितेची एंट्री, साहिल मोहितेची एंट्री झाली. ग्रेट फटका आला थेट चेंडूने घेतली आहे बाउंड्री लाईनची भेट. षटकार. येत असताना पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. सणू काय डगआउट मधून येता येता सेट झोन आलाय. साहिल मोहिते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार ठोकलाय. सचिन ठोंबरेला जणू काय मेसेज दिला त्याने, नाही चालणार रणबंदी. रणबंदी झुगारली, षटकार ठोकला. फलकावरती वेगाने धावा पुढे निघत असताना पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल.
उजव्या यशीच्या बाहेर इथे मात्र बादची आउटसाइड एज. फलंदाज बाद, मोठा धक्का, मोठी मासी जायला अडकली आहे. पहिल्या बॉलवरती मोठा फटका केला होता, दुसऱ्या बॉलवरती फलंदाज बाद झालाय. आणखी एक धक्का. दोन षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज बाद झालेत एकंदरीत 3. या षटकामध्ये 3 फलंदाजांना बाद केलं. मी संदीपजी टुबे आणि अक्षय सरोदे आपलं लक्षवेधन कृपया संपर्क झाला. येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष राहिला आणि विजयासाठी शक्तीची गरज. महत्वाचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. मॅच इम्पॉर्टंट आहे. एक महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावाही महत्वाच्या बनलेल्या आहेत. 28 आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. गोलंदाजामध्ये फेरबदल झालाय. स्कोर कार्ड वरती धावा जिथे मात्र 28 पाहायला मिळाल्यात. मंडप डेकोरेटर्स आपण लवकरात लवकर संपर्क साधा. सागर अणुसे गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. आणखी एक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कल्पेश मोहिते आलेत बॅटिंगसाठी. नवनिर्वाचित कॅन्डिडेट आहेत. आज मात्र 2 मला वाटतं 3 मिळाले आज नवनिर्वाचित कॅन्डिडेट. अक्षय सरोदे होता आज KPL खेळणारा आणखी एक नवनिर्वाचित कॅन्डिडेट. त्यापैकी एक आणखीन एक महत्वाचा फलंदाज कल्पेश मोहिते. आडवा बाटने पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल मिळाली. एकेरी धाव येते. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने धावफलकावरती वधारेल. 29 धावा धावफलकावरती आहे. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 29 ऑन दी बोर्ड आहेत. 29 धावा धावफलकावरती बनल्यात. चला नेक्स्ट मॅच आणखीन एक सामना व्हावा अशी अपेक्षा आयोजकांची आहे आणि याकडे कल राहील. पुढच्या सामन्याचा टॉस देखील झाला. SB थंडर्स टीमने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. थोडीशी घाई व्हायला हवी. मैदानाच्या आतमध्ये प्रेशर दडपण आणण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. सागर अणुसे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. खोलात ठेवला बॉल. फॉलो केलं बॅटरला. पंचांचा इशारा आहे तर लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव मिळेल. धावफलकावरती धावांमध्ये एकेरीने भर पडते. टार्गेट मोठं आहे. 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये 16 चेंडू आणि 34 धावसंख्येची अजूनही आवश्यकता राहिली आहे. 16 चेंडू आणि 34 धावा. मंत्रमुग्ध करणारं संगीत तुम्ही ऐकता. मच्छिंद्रजी पाटीलचा ज्यांचा आवाज. तिथे मात्र आपण आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळाला होता. रतनबुवा स्मृती चषक असेल आणि अनेक मानाच्या स्पर्धा असतील ज्यांच्यामध्ये आवाज तुम्हाला ऐकायला मिळतो तेच मच्छिंद्रजी पाटीलचा ज्यांचा आवाज ऐकायला मिळतोय. 11.33 सेकंदाचा खेळ संपला आहे. आपण जास्तीचा वेळ खर्च करता. हा तिसरा षटक प्रगतीपथावरती आहे. 4 षटक 20 मिनिटांमध्ये कंप्लीट व्हायलाच हवेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा खोलातला वापर केला होता. बॅटरने टान्स बदलला. पंचांनी व्हाईट बॉल इथे देण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉल येतोय. अवांतर धाव. एक्स्ट्राची धाव इथून येत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली. 31 धावा धावफलकावरती. 33ची गरज. 15 चेंडू. आडवा बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. स्लोअर वन पाहायला मिळाला. फिंगर रोल केली. चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. चला प्रेक्षक वर्ग बच्चे कंपनी. आता जो लकी ड्रॉ आहे तो सायंकाळी स्पर्धा संपल्यानंतर काढला जाणार आहे. तद्वर कोणी येऊ नका. मॅचेस फायनलची आजच्या दिवसाची लास्टची मॅच झाली की लकी ड्रॉ काढला जाईल. आणि अंतिम दिवसाचा लकी ड्रॉ जो सायकल विजेता आहे बक्षीस वितरण झाल्यानंतर लकी ड्रॉचा आपण भाग्यवान विजेत्याला सायकल देणार आहोत. हा बॉल इथे मात्र स्किट झाला होता. बॉलर त्या कारणास्तव काही काळ थांबण्याला बरं. कारण विपरीत काहीतरी घडू नये. आयुष्याच्या या पटलावरती कुठेतरी
चुकीच्या दिशेला जाण्याव्यतिरिक्त आपण थांबणं गरजेचं राहतं आणि तो थांबलाय. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, फलंदाज बाद, आणखीन एक धक्का, कॉट बिहाइंड विकेट, वन मोर विकेट डाऊन. कॅमेरा वर्क आमचे स्टेजच्या समोर अमर पाहायला मिळतात. पुढचा बॉल 34 आल्यात विजयासाठी अजूनही 30 ची गरज. 30 बडवायच्या आत लोअर फुलटोत होता, उंच गेला, स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आला, बोल्ड अँड कॉट, वन मोर विकेट डाऊन. आणखीन एक फलंदाज, जसं बाबांनी केलं तसं चिरंजीवानीही केलंय, तोही पहिल्याच बॉलवरती बाद. नवीन बॅटर रोशन पोपेडा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत. खरं तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी म्हणता येईल, फलंदाजांना मुभा न देणारी सातत्याने खोलातली गोलंदाजी पाहायला मिळाली. कर्णधाराने एक पायंडा चाकला सचिन टोंबरेने आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवलं. यस, पाण्याची मागणी करण्यात आली. चला बॉबी, पाणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. चला आयोजन समिती, मी लक्ष वेधेन, पाणी मैदानाच्या आतमध्ये त्वरित जाऊ द्या. अक्षय, थोडीत पाणी पोचू द्या. 3 षटक संपलेत. धाव फलकावरती 34 आहे, 30 ची गरज, 30 ची अजूनही गरज राहिली. 12 चेंडू आणि 30 धावा. 12 बॉल मध्ये 30 धावा गतवर्षी धुमाकूळ पाहिला होता मी. खरं तर ज्या ज्या वेळेला पॅव्हलियन इन्क्लूड गोलंदाजी झाली आहे त्या वेळेला चांगल्या धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. मॅचचं मोमेंटम नेहमीच बदलतं. चला 12 बॉल 30 ची गरज आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलो होता आणि त्याकरिता काही काळ आपण थांबलो होतो. स्वतः अक्षय सरद यांना पाहतो आपण. कळंबोली प्रीमियर लीग साठी डेडिकेशन त्यांचं नेहमीच राहतं. येणारे चेंडू शेष राहिले ते एकंदरीत बारा बॉल आणि विजयासाठी आवश्यकता राहिली ती अर्थात 30 धावसंख्येची. पुढचा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर ठेवलाय. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव, 29 ची आवश्यकता. लेफ्टी राईट ही कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. एका बाजूला स्ट्रायकर एंडला तुम्ही पाहताय सौरभला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. आघाडीचा बॅटर रोशन पोपेडा नॉन स्ट्रायकर एंडला आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल आला. 11 चेंडू आणि 29 ची गरज. डॉट बॉल, सचिन टोंबरे
लेग ब्रेक ऑफ ब्रेक चांगल्या दर्जाचे करत असताना त्यांना आपण पाहतोय धाबा सातत्याने रोखण्याचे प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चांगले झाले आहेत. ज्याच्या गोलंदाजीतली धार आहे तो संघाचा कर्णधार आहे, तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फलकावरती धाबा एकंदरीत 35 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 29ची गरज. यावेळेला देखील बॅटची आउटसाइड घेतली, गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे घडतंय तरी काय, एक एक धाव महत्वाची आहे. एक चांगल्या दर्जाचा चेंडू इथे पाहायला मिळाला, एक चांगल्या दर्जाचा बॉल इथे पाहायला मिळालेला आहे. उद्याच्या शेड्यूलला सुरुवात 7:45 वाजता होणार आहे. 8 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होणार म्हणजे होणार. खोलातला चेंडू यष्टिरक्षकाचा भेद. हा डॉट बॉल हिट असताना पाहायला मिळतोय. पहा, ही अनाउन्समेंट हलक्यात घेऊ नका. आय रिपीट, उद्याच्या शेड्यूलला सुरुवात 7:45 वाजता होते. 7:45ला टॉस होईल आणि 8 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड होणार म्हणजे होणार. जो संघाचा कर्णधार अनुपस्थितीत त्याला पेनल्टीज पात्र राहाल. अनाउन्समेंटला हलक्यात घेऊ नका. उद्याच्या सकाळची पहिली मॅच ही ठीक 8 वाजता सुरू होईल. 7:45ला रिपोर्टिंग आणि टॉस. स्कोर कार्डवरती 35 बनले आहेत. 35 ऑन दी बोर्ड आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच ड्रॉप. चेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळाला. मयूर कबिटके त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला होता. एमकेला आपण पाहिलं उंजडीमध्ये झेल घेऊ शकला नाही. चला सचिन कारभार आणि टीम आपण तयार राहा. लगेचच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. येणारे चेंडू एकंदरीत शेष राहिले ते 8 मध्ये विजयासाठी 28ची गरज आहे. या 4 बॉलमध्ये अद्याप आपण पाहिलं तरी 2 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. सचिन ठोंबरे संघाचा महत्वाचा गोलंदाज. सचिनने फील्ड लगावण्यासाठी मला वाटतं जास्तीचे मिनिटं त्याचसाठी घेतलेत त्याने. बॉल डिलिव्हर्ड करताना त्याला वेळ जास्तीचा लागला नाही. गोलंदाजीचा दर्जा पाहायला मिळाला. फलंदाजांचा क्लास घेतला. टप्पा चांगला आहे, अचूकता चांगली आहे, भेदकता चांगली आहे. उजव्या हस्तीच्या बाहेर लटकट केला, गॅप शोधला, छोटा पॅकेट बडा धमाका. फलंदाज एक दर्जेदार स्ट्रोक येत असताना रोशन पोबड्याच्या बॅटमधून आलाय हा चौकार. सामना जो राहणार आहे श्री मित्र मंडळ आणि रामदास शिवाय प्रतिष्ठान. रामदास शिवाय प्रतिष्ठान टीम कॅप्टन, चला लवकरात लवकर आपण संपर्क साधायचा आहे. सुहास करे, मी आपलं लक्ष वेधन की आपण लवकरात लवकर संपर्क साधा. सुहास करे, संदीप ठुबे यांच्याशी संपर्क साधा. यावेळेचा बॉल इन साइड आउट खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. डीपमध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. इथे चेंडून मारली बाजी. लगातारचे 2 बॉल 2 चौकार. सुहास करेची उद्याची सकाळची मॅच पाहायला मिळेल. आणखीन एक बायकर मॅन तुम्हाला उद्या पाहायला मिळणार आहे. पहा ना, मला वाटतं एका बाजूला सुहास करे हा 4थ्या पर्वाचा बायकर मॅन आहे, 5व्या पर्वाचा बायकर मॅन अक्षर सरोदे आहे. उद्याची पहिली सकाळची मॅच या 2 युवा कर्णधारांमध्ये आहे. परंतु हा सामना संपलेला नाही आहे. फनी इन्सिडेंट्स स्क्रीनवरती पहा. या बॉलचा पाठलाग करत होते दोन्ही खेळाडू आणि त्याच दरम्यान चेंडूने ओलांडली ही सीमा रेषा. चौकार येत असताना पाहायला मिळाला. हा फलकावरती धावा जिथे 41 बनल्यात. टांगा पलटी, घोडे फरार. हा फलकावरती 44 आहेत आणि विजयासाठी आवश्यकता राहिली 20 धावसंख्येची गरज. 6 चेंडू आणि 20 धावा. 20 मिनिटाचा अवधी झालेला आहे. चला घाई करा. 6 बॉल 20. 6 चेंडू आणि विजयासाठी 20 ची गरज. चला घाई करा थोडीशी. 6 बॉल 20 ची आवश्यकता.
गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल करण्यात आलाय. शेवटचा आणि अंतिम षटक. 6 चेंडू आणि 20 धावा डिफेंड करायचे आहेत. लेफ्टी बॅटर स्ट्राईक करीनवरती आणि कैलास जाधव यांना आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. कैलास जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत गोलंदाजी मार्कवरती. 6 बॉल 20. समोरच्या बाजूला सौरभ मोठे पाहायला मिळतोय. बाईक त्याच्याही नावावरती आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा हकदार तो देखील राहिलेला आहे. आज त्याला तो खेळ साकारावा लागणार आहे. इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. तुम्ही मोठे किती त्यापेक्षा आज किती चांगला खेळ करणार. फटका फसला. अमन लोहिया. यहाँ वहाँ देखो जहाँ सारे जहाँ, बस अमन लोहियाची धावा. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 5 चेंडू आणि 20 ची आवश्यकता आहे. आणखीन एक फलंदाज बाद झाला. सौरभ मोठे बाद होत असताना पाहायला मिळाला. अमित पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतोय. या एनकडून सातत्याने धावा गोळा केलेला पाहायला मिळाला. रोडपालीचा खेळाडू आहे तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळाला. पॅव्हलियन एनकडून ज्या ज्या वेळेला गोलंदाजी झाली आहे ना, 5 बॉल 20 धावा जास्तीच्या काय अवघड वाटत नाहीत. रन्स येतात. 5 बॉल 20 ची गरज. हा बॉल दिशाहीन राहिला. पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केलाय कैलास जाधव. अवांतर धाव त्यांच्या माध्यमातून येत असताना बाला मिळते आहे. अजूनही 19 ची गरज राहिली या सामन्यामध्ये. अजूनही 19 ची गरज आहे या सामन्यामध्ये. जोश या सामन्यामध्ये ओतण्याचा प्रयत्न करायला हवा आणि त्याकरिता अमन लोहिया यांना देखील तुम्ही पाहत आहे. पुढचा बॉल उजव्या शीच्या बाहेर आणखीन एक दिशाहीन राहिलाय. पहा या वर्षीच्या हंगामामध्ये 2 गोष्टी मी जवळून पाहिल्या ज्यामध्ये 22 मिनिटं झालेली आहेत. 22 मिनिटं 29 सेकंद. अक्षय सरोदेला बॉबीला आपल्या संघामध्ये घ्यायचं होतं, ते घेता आलं नाही. हॅलो किड्स या संघाला अमन लोहियाला त्यांच्या संघामध्ये घ्यायचं होतं, ते घेता आलं नाही. 2 संघांचे स्वप्न भंगले. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना कैलास जाधव. 18 ची गरज आहे. फटका ऑन साईडला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चेंडूने ओलांडली सीमा रेषा. गेम ऑन, मॅच ऑन. चौकार आलाय. सामना अजून संपलेला नाही आहे, कारण मी अजून जिंकलेलो नाही आहे. पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. नो इफेक्ट नो डिफेक्ट. पाटील इज अ परफेक्ट कार्यक्रम करतील काय पाटील. मैदानाच्या आतमध्ये अमित पाटील दाखल झाल्यात. पहिल्याच बॉलवरती चौका ठोकलाय. 4 बॉल 14 ची गरज. 4 बॉल 14 होत्या. लोड फुलटोज आहे. ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. नो बॉल आणि त्यावरती आला चौकार. आहे की नाही त्याची शहानिशा करण्यात आली. बेस्ट हाईट. मी याच गोष्टीसाठी म्हटलं होतं ही मॅच DRS साठी ओळखली जाणार आहे. सर्वाधिक DRS या सामन्यामध्ये घेतले गेलेत. अगदी क्रुशल मुमेंटला DRS चा कॉल आलाय. याचं कारण आहे इथे नो बॉल असेल तर 5 धावा मिळतील. जर नो बॉल नसेल तर इथे चौकार येईल. हा नो बॉल होता आणि नो बॉल दिला जाणार आहे. पंचांचा निर्णय यथायोग्य होता. नो बॉल त्यावरती येणारा हा चौकार. एकंदरीत सामन्याला चित्र पालटलं, रूपडं पालटलंय. धावफलकावरती बनल्यात त्या एकंदरीत 55. 6 फलंदाज बाद. येणारे चेंडू राहिले 4 चेंडू आणि 9 ची गरज. पाटील आले आणि आनंद घेऊन आल्यात. सबसे कातील अमित पाटील. पाटलांचा बोलबाला. पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. चांगले फटकेबाजी पाहायला मिळाली. जिथे काहीतरी वेड वाकडं होतं ना तिथे आवर्जून
ही भानगडी सोडवण्यासाठी एका गोष्टीची आवश्यकता लागते आणि तो आता जवळ आलाय. अमन लोहिया, त्याला आपण जवळ पाहतोय. चला शेवटचा 1 मिनिट राहिला. 24 मिनिटं झाल्यात. 4 बॉल फेकायचे आहेत. नाही फेकले एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये बोलावला जाणार. पेनल्टी कोणत्या क्षणाला लागेल. पुढचा बॉल गोलंदाज होईल. 4 बॉल 9ची गरज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला अमित पाटील नाखुश आहेत. फ्री हिटची अपॉर्च्युनिटी त्यांनी मिस केली आहे. 3 बॉल 9ची गरज. 3 चेंडू आणि 9 धावा. अमन लोहिया अगदी जवळ आल्या. सिली मिड ऑफ तैनात करण्यात आलाय आणि अशा परिस्थितीमध्ये दडपण फलंदाजावरती येत असताना पाहायला मिळाल्यात. 3 बॉल 9. 3 चेंडू आणि 9ची गरज. चला कहाणी में आणखीन एक ट्विस्ट येऊ शकतं. ही बाब मला वाटतं साई मोहितेच्या थोडीशी उशिराने लक्षात आली. बॅटरच्याच लक्षात यायला हवी होती कारण मॅचच रंगात आली होती. एक कारण मी तुम्हाला सांगतो. बॅटर तोच आहे. नो बॉल होता. फील्ड पोझिशन चेंज झाली. फील्ड पोझिशन चेंज करता येत नाही. बॅटर जर का तोच राहील स्ट्रायकर एंडला. चला तुम्ही आपापल्या जागेवरती या. अंपायर्स निर्णय देतील. चला फिल्डिंग सजून घ्या. अमित पाटील तुम्ही जागेवरती या. निर्णय दिला जाईल. चला स्ट्रायकर एंडला जा. आता मला तर असं वाटतं ना की मी कदाचित याचाही उलगडा केला होता. अमन लोहिया जवळ आलाय. अजून मी काय सांगायला हवं होतं. अमन लोहिया जवळ गेला परंतु तो फ्री हिटचा बॉल होता तो विसरला होता. अशा सिच्युएशनला निर्णय काय येतो. ही गर्दी पहा. प्रेक्षक वर्गाची गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. कळंबोलीकरांची पुढचा बॉल देखील नो दिला जाईल. ही कळंबोलीकरांची खासियत आहे. सामना पाहता आपली गाडी आणि आपली जिम्मेदारी. या मॅचला सर्वाधिक जास्तीचा वेळ गेला आहे. पुढचा सामना बाकी आहे. प्रेक्षक वर्ग पहा. स्पर्धेच्या माध्यमातून गर्दी करण्यात आलेली पाहायला मिळाली. चला नो बॉल आहे आणि नो देण्यात येईल. फील्ड पोझिशन तुम्ही चेंज करू शकत नाही फ्री हिटच्या बॉलवरती. जर बॅटर तोच स्ट्रायकर एंडला राहील तर फ्री हिट कंटिन्यू राहील. चला घाई करा. पाणी जाऊ द्या. स्प्रे जाऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. पाणी जाऊ द्यात. क्रॅम्प आला नॉन स्ट्रायकर एंड बॅटरला. चला घाई करा. डॉक्टर स्प्रे जाऊ द्या. आज खरं तर आम्ही डॉक्टरचं विशेष करून आभारी आहोत. त्या कळंबोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून स्वतः आयोजकांनी स्वतः डॉक्टरही उपस्थित केलेले पाहायला मिळाल्यात. समोरच्या बाजूने येणाऱ्या डॉक्टरांना बाहेर घ्या. खरं तर विशेष करून आम्ही आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपण पाहत आहे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आहे. मेडिकल फ्री मेडिकल कॅम्प मेडिकोर हॉस्पिटल नवी मुंबईच्या माध्यमातून कळंबोली प्रीमियर लीग यांच्या आयोजकाच्या माध्यमातून उद्याच्या दिवसाचं आम्ही लक्ष वेधतोय. दोन्ही टीम कॅप्टन अक्षय सरोदे तुम्ही ऐकतच असाल. जिथे रामदास शिवाळ प्रतिष्ठान सुहास करे ग्राउंडवरतीच आहेत आणि डगआउट्सवरतीच आहेत. पहा उद्याच्या दिवसाचा जो पहिला बॉल आहे ना तो 8 वाजताच पडणार आहे. मग तुम्ही रिपोर्टिंग 7:30ला करा किंवा 7:45ला करा. टॉस होईल आणि 8 वाजता बॉल पडेल म्हणजे पडेलच. मग पेनल्टी कोणत्या स्वरूपाची दिली जाणार काय दिली जाणार याच्याकडे जास्तीचं आम्ही आयोजन कमिटी जे काही देईल ते तुम्हाला मान्य करावं लागेल. जे काही पेनल्टी दिली जाईल ती मान्य करावीच लागणार आहे. उद्याच्या दिवशीच आम्ही लक्ष वेधतोय. चला त्वरित सुरुवात होऊ द्यात. नॉन स्ट्रायकर एंड बॅटर तितकासा फिट नसेल तर मला असं वाटतं की दुसरा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला तरी चालेल. डॉक्टर आपण पहा जर का खेळाडू खेळण्यासाठी तयार असेल आणि खरं तर त्याची फिटनेस चांगली राहिली तर त्याला खेळू द्यात. अन्यथा रोशन बोबटाच्या जागेवरती दुसरा बॅटर येऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. मेडिकवर हॉस्पिटल नवी मुंबईचे स्वतः प्रथमोपचार तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. डॉक्टर बाला मिळतात. रोशन बोबेडा स्वतः एक लेदर बॉल क्रिकेटर आहे.
आणि त्याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. अक्षय चला घाई होऊ द्यात, सामन्याला सुरुवात होऊ द्यात. प्रथमोपचार तज्ज्ञ आपल्या सोबत पाहायला मिळतात. सर्व क्रिकेट प्रेमींना आणि अगदी त्याच वेळेला मोफत आरोग्य तपासणी शिबिर जो कॅम्प लगावण्यात आलेला पाहायला मिळतो. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला मोफत आरोग्य तपासणी शिबिर आहे. प्री मेडिकल कॅम्प मेडिकवर हॉस्पिटलच्या माध्यमातून कळंबोली प्रीमियर लीगमध्ये डॉक्टर स्वतः मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले पाहायला मिळाले. आम्ही पुन्हा एकदा लक्ष वेधन. रोशन बोबेडा तुम्हाला वाटत असेल जर का फिट नसाल तर दुसरा बॅटर येऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. चला सुरुवात होऊ द्यात, कारण एक मॅच बाकी आहे संदीपजी, या कारणता आम्ही लक्ष वेधतोय. एक मॅच व्हायला हवी. टॉस झालेला आहे आणि प्रतीक ठाकूरने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. एसबी थंडर्स अगदी त्याच वेळेला शहीद भगत सिंग आपल्याला फिल्डिंग करायची आहे. सचिन खारवार अँड टीम आप तयार रहिए. स्टॉपवॉच थांबवलेला होता आपण, याकडे लक्ष वेधूयात. फिल्डिंग टीम पहा, आणखीन एकदा एका गोष्टीची पेनल्टी मिळू शकते. सचिन ठोंबरे आम्ही आपलं लक्ष वेधतोय. नो बॉल होता मागील चेंडू आणि फ्री हिट कंटिन्यू आहे. नो प्लस, जिथे मात्र नो वरती एक धाव आली आहे, अर्थात 8 ची गरज. 4 चेंडू आणि 8 धावा. फ्री हिटचा बॉल, पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा कैलास जाधव. फ्री हिटचा बॉल, 4 बॉल 8. 4 चेंडू 8 ची गरज. गॅप शोधला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकी चांगली, कलेक्शन ही त्याहूनही चांगलं झालंय आणि धावा एकंदरीत 2 कंप्लीट झाल्या. 2 आल्या. 6 ची गरज. 3 चेंडू आणि 6 धावा. 5 स्टॉपवॉच थांबत नाही आहे. पुढच्या 6 सेकंदामध्ये पुढचे 3 बॉल टाकून घ्यायचे आहेत, अन्यथा 25 मिनिटाचा अवधी संपला. 25 मिनिटचा अवधी संपलेला आहे. अंपायर्स याकडे आम्ही लक्ष वेधतोय. 25 मिनिटाचा अवधी इनिंग ब्रेक इनिंगसाठी आपण दिला होता, तोही संपलाय. 25 मिनिटं तुम्ही घेतलं होतात. मॅच क्रुशियल मुवमेंटला आहे. येणारे 3 बॉल आणि विजयासाठी अजूनही आवश्यकता राहिली ती 6 धावसंख्येची. 3 चेंडू 6 धावा. पुढचा बॉल कैलास जाधव. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा वेध. कॉट बिहाइंड विकेट. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. थँक्यू. बॅटर त्वरित येऊ द्यात. झेनिथ कन्स्ट्रक्शन्स या टीमला तुम्ही पाहतात. एक दर्जेदार सामने मैदानावरती पाहायला मिळतात. खरं तर उद्याचं शेड्यूल 7:30ला सुरू होईल असंच म्हणावं लागेल. 8 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड करण्यात येणार आहे आणि कोणत्याही प्रकारची सबब ऐकून घेतली जाणार नाही. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम नागरगोजे, अर्थात बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये राधे येत असताना पाहायला मिळतो आहे. स्वतः रील स्टार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. राधे क्रिकेटच्या सर्वांच्या रील जर आपण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आणि या कळंबोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून कळंबोली खेळाडूंचे जे काय रील्स येतात ते राधे यांच्या माध्यमातून तयार करण्यात येतात. हे चित्रफीत तुम्ही ज्या पाहता, स्वतः रील स्टार. उजव्याशीच्या बाहेरचा बॉल. इथे मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात येतं. 5 ची गरज. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळते. राधेने आणखीन एखादा मोठा फटका केला तर त्याची रील बनेल. 5 ची गरज आहे. रोशन येणारे चेंडू शेष राहिले ते 2 बॉल 5 ची गरज. 2 चेंडू आणि 5 धावा. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. 2 बॉल 5 हव्या होत्या. ऑन साईडला केला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. सिंगल निश्चित मिळेल. दुरीचा प्रयत्न झालेला नाही आहे. इथून केवळ एक आली. आता मात्र 1 चेंडू आणि 4 ची गरज. 1 चेंडू आणि 4 वरती सामना आलाय. या आधी देखील आपण अशीच मॅच पाहायला मिळाली होती. या आधी देखील आपण पाहिलं होतं की अशा स्वरूपाचा एक सामना पार पडत असताना पाहायला मिळाला होता. 1 बॉल 4 ची आवश्यकता असताना जिथे पूजा डायनेक्सिस सेंटर या टीमला आपण पाहिलं होतं जिथे विजय मिळवला होता 1 बॉल 4च्या मॅच वरती. इथे चेंडू इथेही सामना 1 बॉल 4 वरती येऊन पोहोचलेला पाहायला मिळतोय. श्री मित्र मंडळ हा संघाचा
चित्त थरारक लढतीच्या दरम्यान पराभूतीच्या छायाखाली जावं लागलं. 1 बॉल 4ची गरज, छोटा पॅकेट बडा धमाका. लेदर बॉलचा दांडगा अनुभव असणारा रोशन पोपेडा स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 4ची गरज, 1 चेंडू 4 धावा. पुढचा चेंडू घेऊन कैलास जाधव. 1 बॉल 4. उजव्या ऐसीच्या बाहेर. हा सामना सर्वाधिक वाईड बॉल आणि सर्वाधिक DRSच्या नावाने ओळखला जाणार, कारण सामना संपायचं नावच घेत नाहीये. एखादी जर का आपण पाहिलं ना, जर का 11 चेंडू अद्याप कैलास जाधवने टाकलंय. मालगाडी जशी जाते ना, संपण्याचं नाव घेत नाही, तशी मॅच संपत नाहीये. येणारे चेंडू राहिले 1 मध्ये 3ची गरज. 1 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेसिंग. 1 बॉल 3. समोर उडवला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे रोशन पोपेडाने मॅच संपवली. षटकार ठोकला. डॉक्टर थोडंसं जाऊ द्यात. रोशन पोपेडाला पुन्हा एकदा थोडी कळ लागली आहे, थोडीशी काळजी घ्या. हँडशेक करून घ्या. हँडशेक. मी लक्ष वेधेन इतर खेळाडू. चला हँडशेक करून घ्या. लक्ष वेधेन झेनिथ कन्स्ट्रक्शन्स. इतर खेळाडूंना लक्ष वेधेन मी हँडशेक करून घ्या. आणि पब्लिक बाहेर या. प्रेक्षक वर्ग, बच्चे कंपनी बाहेर या. चला हँडशेक करून घ्या. मी लक्ष